नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी आंबा कलाकंद बर्फीची रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण त्याची साहित्य व कृती पाहूया. आंबा कलाकंद बर्फी कशी बनवायची? त्याचे साहित्य: 1 हापूस आंब्याचा गर, अर्धा किलो पनीर किसून घेतलेली, 1 टीस्पून साजूक तूप, 100 ग्रॅम कंडेन्स मिल्क, 150 ग्रॅम मिल्क पावडर, 5 काजू, 5 बदाम, 5 पिस्ता बारीक चिरलेले, 1 ट्रे बटर पेपरवर साजूक तूप लावलेले. आता आपण कृती पाहूया. 1. गॅसवर कढई ठेवून मंद आचेवर त्याच्यात 1 टीस्पून साजूक तूप घालून त्यात अर्धा किलो पनीर किसून घेतलेले घालावे. लगेच त्याच्यात 1 आंब्याचा गर घालून त्यात 1 सेकंद परतून घ्यावे. लगेच त्यात 100 ग्रॅम मिल्क पावडर घालून परतून घ्यावे. नंतर त्याच्यातच 100 ग्रॅम कंडेन्स मिल्क घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घ्यावे. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करून मिश्रण तूप लावलेल्या बटर पेपरच्या ट्रेमध्ये काढून सारखे करून घ्यावे व त्याच्यावर बारीक चिरलेले काजू, बदाम व पिस्ताने सजावट करावी. नंतर थंड झाल्यावर त्याचे चौकोनी काप करून घ्यावेत. आता आपण टिप्स पाहूया. टिप्पणी: 1. कलाकंद बर्फी करताना आंब्याचा गराऐवजी सीताफळाचा गर घालू शकतो, म्हणजे सीताफळ कलाकंद बर्फी तयार होऊ शकते. तसेच त्याप्रमाणे स्ट्रॉबेरीचा गर घालूनसुद्धा स्ट्रॉबेरी बर्फी तयार करता येते. 2. अशा प्रकारच्या बर्फी आपण गणपतीच्या वेळेला नैवेद्य ठेवण्यासाठी तसेच दिवाळीच्या वेळेला कोणाला भेट देण्यासाठी होते. आपल्याकडे अनेक प्रकारचे पूजाविधी असतात, तेव्हा पूजेला देवांना भोग लावण्यासाठी अशा प्रकारे बर्फी बनवून दाखवू शकतो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा. खायला कशी झाली तेही सांगा. अगदी या बर्फीसारखेच रेसिपीला लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राईब करा व मित्र व मैत्रिणींना शेअर करा आणि या बर्फीसारखेच आपले मैत्रीचे नाते छान ठेवूया. धन्यवाद.